राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. एकीकडे ठाणे लोकसभा मतदारसंघ नेमका कुणाकडे जाणार, या मतदारसंघातून उमेदवारी कुणाला मिळणार, याकडे मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्याच राजकीय धोरणांचं लक्ष लागलेलं असताना दुसरीकडे आज आमदार श्री संजय केळकर यांनी देखील आपण या मतदारसंघामध्ये इच्छुक असल्याचं स्पष्ट केलं आहे. पक्षाने आदेश दिले तर ठाणे लोकसभा मतदारसंघ आपण आनंदाने लढू असं आमदार श्री संजय केळकर यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितलं. आधी विधान परिषद, त्यानंतर ठाणे विधानसभा मतदारसंघाचे आमदार असा प्रदीर्घ अनुभव आमदार श्री संजय केळकर यांच्याकडे आहे. एक अभ्यासू लोकप्रतिनिधी म्हणून सातत्याने त्यांच्याकडे बघितलं जातं. सर्वसामान्य माणसांचे प्रश्न मांडणारा एक उत्कृष्ट आमदार म्हणून देखील श्री संजय केळकर यांच्याकडे बघितलं जातं. गेल्या काही दिवसांपासून त्यांचं नाव देखील चर्चेत होतं, मात्र स्वतः केळकर यांनी यावर कधीही भाष्य केलं नव्हतं. आता आमदार श्री संजय केळकर यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना पक्षाने आपल्याला ठाणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली तर आनंदाने लढू असं मत व्यक्त केल्याने आता या लोकसभा मतदारसंघासाठीची चुरस आणखी वाढली असल्याचं बोललं जाऊ लागलं आहे. शेवटी कोण कशावर उभं राहील याचा निर्णय सांगणारी मी काही अथॉरिटी नाही, परंतु आत्ता सिटिंग गावित हे त्या पालघर लोकसभेमध्ये धनुष्यबाणावर निवडून आलेले खासदार आहेत आणि त्याच्यामुळे आणि जिथे जिथे जे जे काही ठिकाणी शिवसेना विभक्त झाल्यानंतर जागा बदलल्या. आता इकडे देखील जे धनुष्यबाणावर निवडून आले ते उद्धव ठाकरेंच्या गटामध्ये आहेत आणि या बाजूला त्यामुळे इथे कोणी खासदार नाही आहेत, सिटिंग खासदार या गटामध्ये जरी अखंड शिवसेना असताना असले तरी. त्यामुळे त्या त्या ठिकाणी सगळाच विचार करून आणि जनतेचा कल आणि लोकांचा कल बघून निश्चितपणे शेवटी एक नक्की आहे की मोदीजींचे हात बळकट करायचे आणि 400 पार आणि महाराष्ट्रामध्ये 45 पार करायचं आहे आणि त्यामुळे त्या दृष्टीने एकजुटीने कामाला लागायचं आहे. हा मात्र निर्णय जो आहे तो पक्का आहे, उमेदवाराचा निर्णय जरी झालेला नसला तरी. ठाणे शहरातील कोलबड परिसरातील वीर सावरकर मैदानामध्ये चैत्र नवरात्रोत्सव अत्यंत उत्साहात सुरू आहे. भव्य प्रतिष्ठान आणि श्री सचिन भोसले यांच्या पुढाकाराने या उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या उत्सवाअंतर्गत काल 11 एप्रिल रोजी भोंडला आणि रंगमोहीम या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. भोंडला संस्कृती रंगमोहीम हा कार्यक्रम अंजली दिलीप यांनी सादर केला. परिसरातील महिला या संपूर्ण कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. श्री सचिन भोसले यांच्या पुढाकाराने गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी या उत्सवाचं आयोजन करण्यात येतं. विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन या निमित्ताने करण्यात येतं. मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक, महिला देखील या कार्यक्रमात सहभागी होत असल्याने हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने लोकोत्सव झाला आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. श्री स्वामी धर्मदासजी महाराज यांच्या पौरोहित्याखाली या ठिकाणी यज्ञ देखील सुरू आहे. या यज्ञवेदीभोवती फेऱ्या मारण्यासाठी देखील मोठ्या संख्येने भाविक येत असल्याचं या निमित्ताने बघितलं जात आहे. 9 एप्रिल ते 17 एप्रिल या कालावधीमध्ये या उत्सवाचं आयोजन करण्यात आलं असल्याचं श्री सचिन भोसले यांनी सांगितलं.
मुक्ताईनगर सार्वजनिक चैत्र नवरात्रोत्सव मंडळ त्याचप्रमाणे नटे प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे शहरातील उन्नती गार्डन मैदानामध्ये चैत्र नवरात्रोत्सव 2024चं आयोजन करण्यात आलं आहे. अत्यंत भव्य, अत्यंत सुंदर अशा प्रकारचा देखावा या निमित्ताने साकारण्यात आला आहे. या उत्सवाच्या निमित्ताने विविध प्रकारच्या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. अगदी सकाळपासून या ठिकाणी भाविकांची रांग देवीच्या दर्शनार्थ लागत असल्याचं चित्र बघायला मिळतं आहे. विविध प्रकारच्या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे या ठिकाणी एक वेगळंच वातावरण निर्माण झाल्याचं चित्र बघायला मिळतं आहे. आज या निमित्ताने देवीला मंगलाभिषेक, त्याचप्रमाणे शृंगार आरती करण्यात आली. त्याचप्रमाणे देवीचं राजोपचार पूजन देखील करण्यात आलं. या निमित्ताने अर्चन आणि मध्यान्ह आरती, त्याचप्रमाणे विविध मंडल देवता आवाहन, सप्तशती पाठ वाचन आदी उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. याचप्रमाणे विविध शासकीय योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला समजावी या दृष्टिकोनातून सायंकाळी 6 ते 9 या वेळात एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याचप्रमाणे मंत्रमुग्ध या भक्तिगीतांच्या कार्यक्रमाचं देखील या निमित्ताने आयोजन करण्यात आल्याचं श्री संदीप नटे यांनी सांगितलं. या निमित्ताने प्रधानाचार्य वेदमूर्ती श्री रवींद्र भगवान फाटक यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी होम हवन देखील सुरू आहे. आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित होत असलेल्या जांभळे नाका येथील शिवाजी मैदान चैत्र नवरात्रोत्सव 2024 भक्ती आणि कला महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी आंतरराष्ट्रीय लोकगायक रवींद्र सिंग ज्योती आणि लोकगायक मुकेश त्रिपाठी, लोकगायिका रागिनी प्रजापती यांच्या गाण्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये उत्तर भारतीय समाजामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या नागरिकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. यावेळी श्री संतोष तिवारी, अतुल सिंग, डॉक्टर अर्जुन सिंग, डॉक्टर CP सिंग, RK शुक्ला, विनय शुक्ला, SR सिंग, दिनेश कुमार गुप्ता, राधेश्याम तिवारी, RP सिंग, मृजय सिंग, ओम प्रकाश सिंग, सुरजीत सिंग, महेंद्र सिंग, आचार्य, संतोष पांडे, राकेश विश्वकर्मा, उमेश यादव, घनश्याम दुबे, ॲडव्होकेट BK सिंग इत्यादी मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. हर चिरई रहती जे हम मयरिया, उड़ी चली आई रौरी दुवरिया. चिरई रहती जे हम मयरिया, उड़ी चली आई रौरी दुवरिया. चुनी चुनी खैती अछत के दनवा, खुदक हो गनवा. रहती तोहरे भवनवा मैया, रहती तोहरे भवनवा, रहती तोहरे भवनवा मैया, रहती तोहरे भवनवा. इस अवसर पे उत्तर भारतीय समाज के सभी लोग यहाँ पे मतलब प्रमुख लोग यहाँ पर उपस्थित थे और इस ट्रस्ट के माध्यम से एक मैसेज गया है कि उत्तर भारतीय समाज के लोग कितना आगे, हर समाज के लिए आगे बढ़ चढ़ के आते हैं. जन बिचारे जी ने हर वर्ष की भांति इस साल भी नवरात्रि उत्सव कराया है, 9 दिन का ये कार्यक्रम. और मुझे पता लगा कि हर तरह के लोगों के लिए कार्यक्रम है, गुजराती, मराठी और उत्तर भारतीय, सबका अलग अलग डेट है. तो उत्तर भारतीयों के लिए
पहले आज का डेट था, हम लोगों ने, हमारे मुकेश त्रिपाठी जी और मैं और रागिनी प्रजापति, हमारे दीपक सुहाना जी, छोटका खेसारी, सभी लोगों ने भजन गाया है और लोगों ने एंजॉय किया है। अच्छा लगा, इस तरह का आयोजन होना चाहिए। युवा उद्योजक माननीय श्री सुमित सुभाष भोईर यांना वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या, मित्रांच्या आणि हितचिंतकांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा। पुनश्च एकदा उद्योग क्षेत्रात भरारी घेणारे माननीय श्री सुमित भोईर यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा। सुमित जी, आप आगे बढ़ो, हम आपके साथ है। मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज, चव अस्सल हापूसची, खास आंबे प्रेमींसाठी, आंबे प्रेमींकडून। रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून पिकवलेला, गवतात पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल हापूस, रास्त, अगदी रास्त भावात आणि हो, होम डिलिव्हरीसाठी सुद्धा उपलब्ध। मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज, सत्यम कलेक्शन समोर, घंटाळी रोड, ठाणे पश्चिम। आजच संपर्क साधा। C.P. Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. C.P. Goenka is the intelligent choice. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्टी हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून, घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणी नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। श्री दिनेश पालोसरी सादर करीत आहेत उत्सव खरेदीचा ऋणानुबंध। दिनांक 5 ते 14 एप्रिल, घंटाळी मैदान, नौपाडा, ठाणे येथे गृहोपयोगी वस्तूंचं भव्य प्रदर्शन। साड्या, ड्रेस मटेरियल, कुर्तीज, इन्स्टंट पीठं, किचनवेअर, मालवणी प्रोडक्ट, परफ्यूम, चटण्या, अगरबत्ती आणि इतरही बरंच काही। 500 रुपयांच्या खरेदीवर लकी ड्रॉ मध्ये ताना सिल्कची नऊवारी रोज जिंकण्याची सुवर्ण संधी। उत्सव खरेदीचा ऋणानुबंध 5 ते 14 एप्रिल, घंटाळे मैदान, ठाणे येथे। राजस्थान प्रगती मंडळाच्या वतीने गुरुवारी गणगौर उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळेस भाऊवाला परिवार आणि बागरी परिवाराच्या सहकार्याने भव्य मिरवणूक देखील काढण्यात आली। गेले 50 वर्ष हे मंडळ समाजातील सर्व बंधू भगिनींसोबत
गणगौर उत्सव साजरा करत आहे. मंगला स्कूल हॉल कोपरी येथे गुरुवारी राजस्थान प्रगती मंडळाच्या वतीने गणगौर उत्सव गीतसंगीतासह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. राजस्थान प्रगती मंडळाचे अध्यक्ष श्री राकेश मोदी हे देखील यावेळी उपस्थित होते. गण म्हणजे भगवान शिव आणि गौर म्हणजे माता पार्वती. हा गणगौर उत्सव भगवान शिव आणि माता पार्वतीला समर्पित उत्सव आहे. हा सण स्त्रिया साजरा करतात. गणगौरमध्ये 36 समाजातील महिलांनी एकत्र येऊन हा उत्सव साजरा केला. सांस्कृतिक कार्यक्रमानंतर 6 वाजता मंगला शाळेपासून कोपरी खाडीपर्यंत भव्य मिरवणूक देखील काढण्यात आली होती. या मिरवणुकीमध्ये श्री शिवभाऊवाला, वीरेंद्र रुंठा, विजय बसावतिया, महेश कडिया, ओमप्रकाश करिवाल, सुधीर मस्करा, ओमप्रकाश अग्रवाल, गोपी भाऊवाला, संजय चुडीवाला, राजीव तापडिया, संदीप तोडी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. राजस्थान प्रगति मंडल द्वारा आयोजित गणगौर उत्सव, राजस्थानी परिवार में ये गणगौर उत्सव घर की बालिकाएं अपने मनचाहे पति के वर के लिए ये गणगौर उत्सव मनाया करती है. विगत 50 सालों से राजस्थान प्रगति मंडल भाऊवाला और बागड़ी परिवार के सहयोग से ये निरंतर मनाते आ रहा है और ये बड़े खुशी की बात है कि ये हमारे गणगौर का 50वां साल है और साथ ही साथ में राजस्थान प्रगति मंडल भी गोल्डन जुबली मना रहा है. इस प्रोग्राम में जितना हम भाऊवाला और बागड़ी परिवार को धन्यवाद देंगे वो कम है, क्योंकि इनके अथक प्रयासों के कारण पिछले 50 साल से हम लगातार ये गणगौर का फेस्टिवल मना रहे हैं. मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांचा उत्सव म्हणून प्रसिद्ध असलेल्या कोपरी परिसरातील आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीने साजरा होणाऱ्या नवरात्र उत्सवामध्ये आगरी कोळी परंपरा जपण्यात आली. आई तुझं देऊळ, आशा देवीचा उदो उदो करणाऱ्या कोळी गीतांमधनं कोपरीतील धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठानच्या चैत्र नवरात्र उत्सवाच्या 3ऱ्या दिवशी अंबे मातेचा जागर करण्यात आला. सायंकाळी डॉक्टर JB भोर यांच्या हस्ते देवीची सागर संगीत महाआरती करण्यात आली. या प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता एकनाथ शिंदे, शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, परिवहन सदस्य प्रकाश कोटवानी यांच्यासह माजी महापौर श्री नरेश म्हस्के, महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदे आदी उपस्थित होते. माजी आमदार श्री सुभाष भोईर यांचे चिरंजीव श्री सुमित भोईर यांचा वाढदिवस आज अतिशय उत्साहाने साजरा करण्यात आला. राजकीय क्षेत्राबरोबरच उद्योग क्षेत्रामध्ये देखील श्री सुमित भोईर हे चांगले नावारूपाला आलेले आहेत. त्यांनी आधी BE सिव्हिल केलं, त्यानंतर कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंटचा कोर्स त्यांनी परदेशातनं केला. या सगळ्या ज्ञानाचा उपयोग आपल्या व्यवसायामध्ये होत असल्याचं श्री सुमित भोईर यांनी ठाणे वर्तमानशी बोलताना सांगितलं. अतिशय तरुण वयामध्ये त्यांनी स्वतःचं व्यावसायिक साम्राज्य उभं केलं आहे. ठाणे शहर आणि इतरही परिसरामध्ये त्यांची अनेक कामं सुरू असतात. या माध्यमातून हजारो तरुणांना रोजगार देण्याचं महत्त्वपूर्ण कार्य श्री सुमित सुभाष भोईर करत आहेत. मराठी तरुणांनी केवळ नोकरीच्या मागे न धावता या तरुणांनी उद्योजकतेच्या मागे धावावं आणि त्या माध्यमातून स्वतः उद्योजक म्हणून इतरांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, असं देखील श्री सुमित सुभाष भोईर यांनी ठाणे वर्तमानशी बोलताना सांगितलं. गेल्या काही वर्षांमध्ये नोकरी करणाऱ्यांपेक्षा नोकरी देणाऱ्यांची गरज समाजाला अधिक आहे. हाच एक धागा पकडून श्री सुमित सुभाष भोईर यांनी उद्योजकतेमध्ये स्वतःचं नाव लौकिक मिळवलं आहे. राजकीय क्षेत्रामध्ये देखील त्यांना विशेष अशा प्रकारची रुची आहे. या क्षेत्रामध्ये वेळ आल्यानंतर आपण देखील चमकू असा विश्वास श्री सुमित भोईर यांना आहे.
आज वाढदिवसानिमित्त माजी आमदार श्री सुभाष भोईर यांच्यासह मुंब्रा कौसा परिसरातील असंख्य कार्यकर्त्यांनी श्री सुमित भोईर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. ठाणे शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयामधील 10 महिन्यात 3040 शस्त्रक्रिया पार पडल्या असून त्यामध्ये 2367 अवघड शस्त्रक्रिया आहेत. सरासरी 300 ते 325 शस्त्रक्रिया एका महिन्याला होताना दिसत आहे. यासाठी ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलाश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञ डॉक्टरांच्या चमूला ही पॉवर मिळत असल्याचं दिसून आलं आहे. टेंबी नाका परिसरात असलेल्या ठाणे जिल्हा विठ्ठल सयांना शासकीय रुग्णालयाचं सुपर स्पेशालिटी रुग्णालयामध्ये रूपांतर होत असून जुने रुग्णालय पाडून नवे रुग्णालय उभारण्याचं काम जोरात सुरू आहे. त्यामुळे हे रुग्णालय तात्पुरत्या स्वरूपात वागळे एस्टेट येथे स्थलांतरित करण्यात आलं आहे. मात्र तात्पुरत्या या रुग्णालयामध्ये देखील दर दिवशी सुमारे 500 ते 600 रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात. काही वेळा रुग्णांवर लहान मोठ्या शस्त्रक्रिया पार पडल्या जातात. एका महिन्याला सरासरी 300 ते 325 शस्त्रक्रिया पार पडतात, अशी माहिती या निमित्ताने देण्यात आली आहे. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. आपल्या काही सूचना अथवा समस्या असल्यास आमचा पत्ता दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटल रोड, ठाणे पश्चिम, दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.